सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय 17 वर्षे वयोगटात मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये 120 खेळाडूंनी तर मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धामध्ये 30 खेळाडूंनी वेगवेगळ्या वजनी गटात सहभाग घेतलाय। या स्पर्धा वसंतदादा कुस्ती केंद्र यशवंतनगर सांगली येथे पार पडले। फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेदरम्यान चुरस पाहावयास मिळाले। 17 वर्ष वयोगटात मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये 41 ते 45 किलो वजनी गटात सोमनाथ बाळासाहेब सर्जे, 48 किलो वजनी गटात केदार तानाजी सुतार, 51 किलो वजनी गटात अभिजित बिरजाप्पा पाटील, 55 किलो वजनी गटात फुरकान आरिफ परांडे, 60 किलो वजनी गटात संस्कार विद्यासागर वळवडे, 65 किलो वजनी गटात संकेत रघुनाथ दिंडे, 71 किलो वजनी गटात श्रीजित अजित पवार, 80 किलो वजनी गटात आदित्य सचिन माने आणि 92 किलो वजनी गटात हरिवंशराज पृथ्वीराज पवार यांनी तर 17 वर्ष वयोगटात मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये 41 ते 45 किलो वजनी गटात प्रतीक रवींद्र माळी, 48 किलो वजनी गटात साकिब चांद बाशा मुल्ला, 51 किलो वजनी गटात कृष्णा विजय साळुंखे, 55 किलो वजनी गटात अनिकेत पांडुरंग शेजाळ, 60 किलो वजनी गटात करण संभाजी येवले, 65 किलो वजनी गटात वेदांत विक्रम गंगाधर, 71 किलो वजनी गटात ओम किशोर होणमाणे, 80 किलो वजनी गटात पार्थ प्रदीप जगदाळे, 92 किलो वजनी गटात रणजित किरण शिंदे पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला असून या सर्व विजेत्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली। या स्पर्धा पार पाडण्यासाठी वसंतदादा कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच सुनील चंदनशिवे, NIS कुस्ती कोच राजेश वाघमोडे, NIS कुस्ती कोच आणि वसंतदादा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे, कुस्ती कोच सचिन जाधव, अध्यक्ष आशिष बर्गे, संचालक दत्ताजी नलवडे, अजिंक्य बर्गे, व्यवस्थापक रुपनर अण्णा यांचे सहकार्य मोलाचं ठरले। विजेत्या स्पर्धकांचे आयोजन समितीकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या।